आता जर मी फक्त पास कीवर्ड लिहिला तर याला बॉडी आहे का? नाही आहे, बरोबर. मी ॲबस्ट्रॅक्ट क्लासची डेफिनेशन काय दिली सांगा बरं. वाचा बरं आहे काय शब्द लिहिले तर, म्हणजे काय सेंटेन्स काय. थांबा एक मिनटं. आता वाचा. ॲन ॲबस्ट्रॅक्ट क्लास, हर्षदा वाच बरं. ॲक्ट्स ॲज अ ब्ल्यू प्रिंट फॉर अदर. ओके. काय ॲन ॲबस्ट्रॅक्ट क्लास ॲक्ट्स ॲज ब्ल्यू प्रिंट फॉर अदर क्लासेस. ऑब्जेक्टसाठी ब्ल्यू प्रिंट काय आहे? क्लास आहे. आणि नॉर्मल क्लासेससाठी ब्ल्यू प्रिंट कोण आहे? कोणत्या टाईपचा क्लास? ॲबस्ट्रॅक्ट क्लास, बरोबर. इथं काय लिहिलं? इट अलाउज यू टू डिफाईन मेथड्स दॅट मस्ट बी इम्प्लिमेंटेड बाय चाइल्ड क्लास. कोण इम्प्लिमेंट करतं? चाइल्ड क्लास. मग याचा अर्थ मग ॲबस्ट्रॅक्ट क्लास इम्प्लिमेंट करत असेल का त्या मेथड? काय वाटतं? बरं जाऊ दे, तो पार्ट नंतर बघू. पण चाइल्ड क्लास काय करता? त्या ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये जेवढा मेथड असतील, ठीक आहे, ते काय करेल? ते इम्प्लिमेंट करेल, ठीक. आता मी जे वाक्य सांगतो आहे ना, ते नंतर तुम्ही थोडंसं परत ऐका, ठीक आहे, कारण मी थोडंसं तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन देईल. हे जे वाक्य दिले ना, काय दॅट मस्ट बी इम्प्लिमेंटेड बाय चाइल्ड क्लास, ठीक आहे. हे सांगतो कधी इम्प्लिमेंट करायचं. प्रिव्हेंटिंग द ॲबस्ट्रॅक्ट क्लास इट सेल्फ फ्रॉम बिंग इन्स्टॅन्शिएटेड डायरेक्टली. हे वाक्य काय बघा. प्रिव्हेंटिंग द ॲबस्ट्रॅक्ट क्लास इट सेल्फ फ्रॉम बिंग इन्स्टॅन्शिएटेड. इन्स्टॅन्शिएटेडचा अर्थ काय? इन्स्टॅन्शिएट करतो आपण. क्लासला इन्स्टॅन्शिएट केलं, ऑब्जेक्ट बनवतो, त्याला काय म्हणतं? ऑब्जेक्टला इन्स्टन्स म्हणतो ना. मग इन्स्टॅन्शिएटेड म्हणजे काय? कोणती प्रोसेस आहे? काय क्रिएट करतो आपण? इन्स्टॅन्शिएट करणं म्हणजे काय? ऑब्जेक्ट बनवणं. येतं एक लक्षात हर्षदा? जेव्हा आपण एखाद्या क्लासला इन्स्टॅन्शिएट करतो ना, म्हणजे काय? आपण त्याचा सिम्पली ऑब्जेक्ट बनवतो. येतं एक लक्षात? आता इथं बघा, इथे एक व्हेकल नावाची ॲबस्ट्रॅक्ट क्लास आहे, बरोबर. एक क्लास आहे, बरोबर. आता ABC काय आहे याला सध्या विसरून जा, वैष्णवी, ठीक आहे. हे काय? ॲबस्ट्रॅक्ट क्लास. इथं काय लिहिले? ॲबस्ट्रॅक्ट क्लास. नंतर इथं हे डेकोरेटर लावेल बघा, याला काय म्हणतात? जे @ लावेल बघा मेथडच्या वरती, त्याला काय म्हणतात? डेकोरेटर म्हणतात. आणि ते डेकोरेटरचं नाव काय? ॲबस्ट्रॅक्ट मेथड. त्याच्यानंतर एक मेथड आहे बघा, डेप स्टार्ट इंजिन. कोण बोलतं आहे म्हटलं? हां, मला येतो ना. ओके. हां, मेथडचं नाव काय? स्टार्ट इंजिन आहे. मेथडचं सिग्नेचर प्रेझेंट आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे काही? फक्त काय लिहिले? पास लिहिले, बरोबर. ह्या क्लासला काय म्हणतात? ॲबस्ट्रॅक्ट क्लास. आणि जी खाली क्लास बघा, इथं काय प्रोसेस चालू आहे सांगा बरं. ही कोणती? इनहेरिटन्स आहे का पॉलिमॉर्फिझम आहे? काय आहे? इनहेरिटन्स आहे, बरोबर. कार कोणाला इनहेरिट करू राहिले? व्हेकलला. म्हणजे काय? ही जी स्टार्ट इंजिन नावाची मेथड ती ऑटोमॅटिकली कोणाकडे येईल? कारकडं. कोणता गेम खेळतोय? बंद कर रे गेम थोडा. तो लॅपटॉपच क्लोज कर. ते मोबाईलमध्ये खेळत असेल. तुला दिसतंय का तिथून? बंद करा, जे काय असेल ते बंद करा, मोबाईल आणि ते. बरोबर की नाही धनंजय? बंद केलं पाहिजे की नाही? तर झालं ना मॅच? झालं ना? हां, लक्ष द्या आता. अनिकेत, हे काय करेल सांग बरं इथं? हे काय करेल इथं? क्लास, कार, व्हेकल, हे काय प्रोसेस आहे? काय वाटतं असं? नाही करीत आहे. काय करेल सांगायचं? ते काय? क्लास, कार कोणाला?
असं क्लास कार कोणाला इनहेरिट करते? प्रांजल काय चालू आहे? ते बघ प्लीज प्लीज काय सर आमचं आहे ते सरांचं आहे. काम करा सर हां सर एकच मुद्दा देतील ना सर काय काय रे? अरे बघा हे लक्ष द्या आता मी परत रिपीट नाही करणार. प्रांजल, प्रणाली, वैष्णवी काय सर लागलं का? म्हणून सांगतो. लक्ष द्या इकडं. ठीक आहे? वरती जी मेथड लिहिली त्याच्यात काय इम्प्लिमेंटेशन लिहिलं का? खालच्या याच्यात काय करेल इम्प्लिमेंटेशन लिहिलं. जे क्लास कार नाव आहे बघा त्याच्यावरती काय लिहिले सांगा बरं, कोणते शब्द लिहिले, कोणते वर्ड्स आहे? एबीसी नाही हे क्लास कार. हां हा काय सांगा बरं हा वर्ड हे काय लिहिले? हे प्रणाली काय सांग बरं हे? कंक्रीट. तो जे कर्सर आहे बघ त्याला काय लिहिले? कंक्रीट क्लास. आणि जे व्हेकल त्याच्यावरती काय लिहिले? ॲब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये जे मेथड त्याला बॉडी आहे का? जी खाली कंक्रीट पुढे नाहीये ना सर. हां आणि जी कंक्रीट क्लास त्याच्यात काय बॉडी बरोबर. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय? अशी क्लास ठीक आहे जी ब्लूप्रिंट म्हणून ऍक्ट करते कोणासाठी? दुसऱ्या क्लासेससाठी. काय ॲब्स्ट्रॅक्ट क्लास अशी क्लास असते जी ॲज अ ब्लूप्रिंट म्हणून ऍक्ट करते कोणासाठी? दुसऱ्या क्लासेससाठी बरोबर. म्हणजे काय आता सांगतो मी. तुम्ही UPI यूज करेल ना? UPI तुम्ही कोणतं ॲप वापरता सांगा बरं UPI साठी? अजून आहे का? नावी. हां अजून? हां ओके. अजून सुपर मनी आहे, स्लाइस आहे, अजून पेपाल. हां अजून भारत पे. अजून काय? रेझर पे. हां मला सगळं समजतंय. प्रत्येक बँकचं पेमेंट ॲप आहे. हां तेच डायरेक्ट संपला विषय. आता आता लक्ष द्या बरं का. आता मला सांग प्रत्येक जे UPI ॲप वापरता तुम्ही त्याच्यात बेसिक मेथड्स आहे कोणत्या कोणत्या? पेवाले असेल बरोबर, एक पेवाले असेल, चेक बॅलन्सवाले असेल बरोबर, ॲड अकाउंट असेल, स्कॅनवाली आहे ठीक आहे. बस कोण बोलतोय रे? अरे मी तुम्हाला 35 मिनिटाचा ब्रेक देईल रे यार. 30-35 मिनिटाचा कॉफी प्यायची. झाले मग पिऊन. अरे खरंच हिने दिली होती ना. तुम्ही UPI वापरेल बरोबर ना? मग आता UPI काय प्रोव्हाइड करतं? एक इंटरफेस प्रोव्हाइड करतं किंवा एक बेसिक गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतं. काय जे पण तुम्ही UPIचं ॲप बनवशाल ठीक आहे, फोनपे, पेटीएम, त्याच्यात काय मेथड असता? तुम्ही पे करू शकता, चेक बॅलन्स करू शकता, जे स्कॅन करायचं असेल ते करू शकता बरोबर. असं काय आहे का वेगळं एका याच्यात पेमेंटची मेथडच नाही फक्त रिसिव्ह करण्यासाठी? असं आहे काही नाही आहे बरोबर. म्हणजे काय झालं माहिती आहे का? जी तुमची क्लास असेल बघा UPI नावाची काहीतरी बरोबर, ही एक क्लास असेल UPI नावाची. त्याच्यानंतर एक मेथड असेल त्याच्यात काहीतरी काय पे मनी नावाची. प्रशांत कोणती मेथड ही? पे मनी बरोबर. सध्या पास लिहितो याला. त्यानंतर अजून एक मनी असतं काय म्हणतात मेथड असते समजा स्कॅन QR. प्रत्येक UPI मध्ये तुम्ही काय करता? झालं. आता जर बडबड केली तर काय करायचं सांगा? कोणी बडबड नाही, जो बडबड करेल त्याला काय करायचं? टांगायचं सर इथं. नाही मी नाही टांगणार. कोण टांगणार ते सांगा. निखिल का? सर मी कोणाला तो इकडची गँग मधून सांगायचं. तिकडचंच सांगणार आहे. लायसन्स काढलं. तू भांडू नको आता बस. त्याच्यानंतर अजून कोणते बघा चेक बॅलन्स नावाची मेथड आहे. झालं. किती मेथड सांगा बरं क्लासमध्ये या? 3 मेथड आहे. याच्यात इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करेल का? नाही.
हे काय समजा, हे गाईडलाईन असं समजा काय, जे तुम्ही यू पी आय ॲप बनवशाल त्याच्यात बेसिकली कोणतं मेथड पाहिजे? 3, पे मनी, त्याच्यानंतर स्कॅन क्यू आर, चेक बॅलन्स. ठीक आहे. आता याला कोणी इम्प्लिमेंट करू? समजा तुम्ही आता एक क्लास बनवते समजा पेटीएम नावाची, बरोबर. पेटीएममध्ये पण काय पाहिजे सांगा बरं, कोणतं मेथड पाहिजे? आता ज्या यू पी आयमध्ये आहे त्या. मग तुम्ही काय करशाल सांगा बरं, यू पी आयला काय करशाल? इनहेरिट करशाल, बरोबर. काय लिहिलं? यू पी आय. आणि नंतर काय करेल? ऑटोमॅटिकली सगळ्या मेथड काय होऊन जाईल? याच्यात येऊन जाईल. पण आता सांगा मला, यू पी आय ज्या नावाची, यू पी आय नावाची जी क्लास बनवेल त्याच्यात जे मेथड आहे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन देईल का मी? नाही आहे, बरोबर. मग इम्प्लिमेंट कोणाला करावं लागेल? पेटीएमला, बरोबर. कोणाला जोश आला तर लय बरे आवाज. त्या दिवशी आठवत मी काय बोललो त्याच्यानंतर, ते चालू झालं तर दुसरं पण चालू झालं. इकडं बघ, क्लास पेटीएम, बरोबर. आता काय करावं? त्या पेटीएमला त्या मेथड काय करावं? इम्प्लिमेंट करावं लागेल. तुझ्यावर पण मारू का जोक? काय त्या दिवशी आठवत आहे ना, शुक्रवारी काय? नाही तू नको. आता बघा, पे मनी. ठीक आहे. आता मला सांगा, इथं सेल्फ लागेल का नाही सांगा बरं, काय वाटतं? लागेल ना. चला सेल्फ घेऊनच टाकू आपण. ठीक आहे. आणि इथं काय घेऊ? सेल्फ. आणि इथं काय लिहिल मी आता? प्रिंट पेईंग मनी युजिंग पेटीएम, बरोबर. त्यानंतर काय, आता अजून एक टेप केलं मी, हर्षदा प्रणाली. तिथे येऊन बसू का मी? बस आता बस, थंड घ्या मॅडम, थंड घ्या. ठीक आहे. स्कॅन क्यू आर, नंतर काय? सेल्फ. आणि नंतर इथं प्रिंट काय करेल मी? स्कॅनिंग क्यू आर युजिंग पेटीएम, बरोबर. आणि जर अजून एक मेथड बनवली मी समजा, डेप काय? चेक बॅलन्स. काय? प्रिंट चेकिंग बॅलन्स युजिंग पेटीएम, बरोबर. आणि मी समजा याचा ऑब्जेक्ट बनवला, कसला? पेटीएमचा. तर बनवू शकतो का मी सांगा बरं, काय वाटतं? ऑब्जेक्ट बनवू शकतो का पेटीएम क्लासचा? बनवेल, बरोबर. आणि पेटीएम क्लास काय म्हणते? पेटीएम युजर डॉट काय केलं? चेक बॅलन्स समजा. आणि मेथड रन केली तर काय प्रिंट होईल सांग बरं? चेकिंग बॅलन्स युजिंग पेटीएम, बरोबर. सेम जर मी फोनपेसाठी केलं असतं तर काय आलं असतं सांगा बरं? चेकिंग बॅलन्स युजिंग फोनपे, बरोबर. आता जी आपण ॲबस्ट्रॅक्ट क्लासची डेफिनेशन बघितली त्याच्यानुसार काय आहे की प्रिव्हेंटिंग द ॲबस्ट्रॅक्ट क्लास इट्स सेल्फ फ्रॉम बिंग इन्स्टॅन्शिएटेड. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवू शकतो का? नाही बनवू शकत. येतं एक लक्षात. जसं तुम्ही एखादा मी काय म्हणता, मी म्हटलं फक्त काय, एखादा शेप ड्रॉ करा. ठीक आहे. शेप कोणता असू शकतो सांगा बरं? तो सर्कल असू शकतो, स्क्वेअर असू शकतो, रेक्टेंगल असू शकतो, बरोबर. ट्रायंगल पण असू शकतो. शेप काय आला? एक प्रकारे बेस क्लास झाली. ठीक आहे. म्हणजे काय? काहीतरी आकार आहे. आता कोणत्याही आकाराला काय असतो सांगा बरं? एरिया असतो, बरोबर आहे का नाही? त्याचं पेरिमीटर असतं. आणि मला सांगा, रेक्टेंगलला पण काय आहे? एरिया आहे आणि पेरिमीटर आहे. रेक्टेंगलमध्ये एरिया कसा काढतो? काय काय फॉर्म्युला तर आठवत असेल ना? लेंथ इंटू लेंथ ब्रेड्थ, बरोबर आहे का नाही? ट्रायंगलमध्ये कसं काढता? एरिया 1/2 इंटू काय? बेस इंटू हाईट, बरोबर. आणि स्क्वेअरचं कसं काढतो? स्क्वेअरचा एरिया म्हणजे काय? ए काय त्याच्यात? साईड आहे, बरोबर. हां, साईड आहे. आता तुम्ही जर बघितलं प्रत्येक, बघा
लक्षात आहे इकडं शेप आहे ना काय बेस क्लास आहे बरोबर. त्या शेपवरून तुम्ही काय बनवलं रेक्टँगल, त्याच्यानंतर काय बनवला स्क्वेअर बनवला, नंतर काय बनवला ट्रायंगल बनवला, सर्कल पण बनवू शकता बरोबर आहे का नाही. तसेच तर काय घेतलं मी समजा एक UPI नावाची बेस क्लास घेतलेली आहे ठीक आहे. त्याच्यात 3 बेसिक मेथड दिले आणि नंतर काय करेल पेटीएम नावाची क्लास बनवेल. पेटीएम कशापासून डिराईव्ह झालेली आहे UPI वरून बरोबर. त्याच्यात कोणत्या मेथड आहे पे मनी, स्कॅन QR आणि चेक बॅलन्स. समजा मी हे मेथड काढून टाकली तर काय फरक पडणार आहे सांगा बरं. काय होईल सांगा ना आता. चेक बॅलन्स मेथड काढून टाकली तर काय येईल सांगा बरं. चल चालेल काय नाही चालणार. हां बरोबर. काय हो राहिलं का बरं इश्यू येत नाही सांगा बरं. इश्यू का बरं येत नाही. इथून जरी काढली मी समजा इम्प्लिमेंटेशन तर कुठं शोधेल असेल UPI मध्ये आणि तर काय करेल मी सिम्पल पास करेल आहे बरोबर. म्हणजे काय आलं इथं नाही भेटले मेथड तो कुठं गेला इथं गेला. पण समजा UPI नसतं तर आता येईल काय एरर. आता काय ते पेटीएम ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट चेक बॅलन्स बरोबर. मला सांगा ऐका ना ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचं काय म्हणणं असतं माहिती आहे का. जी पण क्लास मला इनिरेट करते म्हणजे काय आता समजा ही UPI क्लास काय ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे समजा. या क्लासचा जो पण चाइल्ड असेल त्याला काय करावं लागेल सगळ्या मेथड काय करावं लागेल इम्प्लिमेंट करावं लागेल. सगळ्या मेथड कोणत्या ज्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय मेथड विदाऊट बॉडी. लक्षात द्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे कोणत्या मेथड विदाऊट ए बॉडी. ज्या मेथडला बॉडी नाही ते वाली. या मेथडला बॉडी आहे का नाही आहे मग ही ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे का नाही हो. ही सांग बरं ही आहे का हां तुझं ना रे. ही ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे का नाव काय राहायचं आदित्य सांग बरं ही ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे का नाही सांग. कारण का त्याला बॉडी नाही एवढं लक्षात टाक. पण आता जर तुम्ही बघितलं नाही इथं मी त्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा नाही का एक ऑब्जेक्ट पण बनवू शकतो कसा बघा. UPI युजर इक्वल्स टू काय नंतर UPI लिहिलं मी आणि नंतर काय करेल UPI युजर डॉट चेक बॅलन्स आणि जर रन केलं समजा मी काय एरर येतो आहे का मला नाही. पण डेफिनेशननुसार काय ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा मला ऑब्जेक्ट बनवता नाही आला पाहिजे. पण इथं काय होतं आहे ऑब्जेक्ट हां नाही बनवता आलं पाहिजे. डेफिनेशन काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवता नाही आलं पाहिजे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कशासाठी राहते फक्त ब्ल्यूप्रिंट येते बाकीच्या क्लाससाठी. तिचं स्वतःचं काही यूज नाही ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली तिचा ऑब्जेक्ट नाही बनत. जे क्लास तिला इम्प्लिमेंट करता त्याचा ऑब्जेक्ट बनतो. म्हणजे काय पेटीएमचा बनला पाहिजे काय म्हणतात पेटीएमचा ऑब्जेक्ट बनला पाहिजे पण याचा ऑब्जेक्ट बनला पाहिजे का नाही. मग ते जर एनफोर्स करायचं असेल आपल्याला काय ते जर आपल्याला काय म्हणतात रूल लागू करायचं असेल ना ठीक आहे तुम्हाला रूल ते काय करायचं एनफोर्स करायचं. त्यासाठी एक काय बिल्ट इन मॉड्यूल आहे पायथनचं किंवा लायब्ररी आहे ठीक आहे. त्याचं नाव काय आहे पॅकेजचं नाव काय वाचा बरं. त्याच्यातनं काय इम्पोर्ट करतो आहे आणि नंतर काय ॲब्स्ट्रॅक्ट मेथड बरोबर आहे का नाही. हे पॅकेज काय करू आपण इम्पोर्ट मारू बघा आता काय मारेल मी फ्रॉम काय कोणत्या पॅकेजमधून ABC बरोबर. आणि काय घेणार आहे आपण फ्रॉम ABC इम्पोर्ट काय ABC म्हणजे काय हे ABC काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे ठीक आहे. हे हेल्पर फंक्शन किंवा हेल्पर क्लास एवढं लक्षात ठेवा. आणि नंतर काय अजून एक ॲब्स्ट्रॅक्ट मेथड काय काय इम्पोर्ट करेल मी ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. आणि जर ह्या क्लासला मला जर ॲब्स्ट्रॅक्ट बनवायचं असेल तर काय करावं लागेल ती ABC नावाची जी क्लास आहे ना बरोबर तिला इनहेरिट करावं लागेल. यांनी काय होईल माहिती का आता यांनी काय होईल सांगतो मी. आता ह्या टाईपचा क्लास ही जी UPI क्लास ही कशी झाली सांग बरं ॲब्स्ट्रॅक्ट झाली का कंक्रीट क्लास आहे. कंक्रीट क्लास म्हणजे काय ज्याचा ऑब्जेक्ट बनवता येतो ती. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय जिचा ऑब्जेक्ट बनवता येत नाही ती ठीक आहे.
आता मी ABC काय हे मॉड्यूल आहे त्याच्यातनं काय इम्पोर्ट करेल आहे कॅपिटल ABC हे काय ॲबस्ट्रॅक्ट बेस क्लास काय ॲबस्ट्रॅक्ट बेस क्लास. आणि जी UPI नावाची क्लास आहे तिने जर याला इनहेरिट केलं काय आहे बघा काय इथं वाचा बरं काय ते हेल्पर क्लास दॅट प्रोव्हाइड्स अ स्टँडर्ड वे टू क्रिएट ॲन ABC युजिंग इनहेरिटन्स. म्हणजे काय ॲबस्ट्रॅक्ट क्लास बनवायचं काय वे हा ठीक आहे. जर तुम्ही बाकीच्या लँग्वेजेस पाहिलं समजा तर जावा लँग्वेज असते ना जावामध्ये डायरेक्ट असं सिंटॅक्स आहे काय ॲबस्ट्रॅक्ट नंतर काय क्लास आणि नंतर समजा तुम्ही असं लिहिलं असतं बस. याने काय होतं हे जावामध्ये असं लिहू शकता तुम्ही काय ॲबस्ट्रॅक्ट क्लास शेप. म्हणजे जेव्हा तुम्ही क्लास डिफाईन करता आणि तेव्हाच ती मेन्शन काय करताय ती ॲबस्ट्रॅक्ट आहे. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय त्याचा ऑब्जेक्ट बनवता येणार नाही. पण पायथनमध्ये तसा वे आहे का नाही. याच्या आधी काय कीवर्ड लावेल का मी नाही. मग जर मला ॲबस्ट्रॅक्ट क्लास बनवायचं असेल तर मी काय करेल एक मॉड्यूल आहे ABC नावाचं त्याच्यातनं काय इम्पोर्ट करते कॅपिटल ABC नावाची क्लास ठीक आहे हेल्पर क्लास. तिच्यामध्ये त्या क्लासला काय करतो मी ॲबस्ट्रॅक्ट बनवतो आहे. आता जर मी याचा ऑब्जेक्ट बनवायला गेलो ना समजा हे बघा UPI आहे ना UPI युजर. आता काय येईल बघा हे चेक बॅलन्स राहून देतो मी तसंच ठीक आहे. याला अनकमेंट करतो याला सेव्ह करतो आणि याचं बघा काय चुकतं आहे काय चुकत असेल काय वाटतं थांबा बरं याला काय म्हणतं सांगा बरं आहे हे जे @ ॲड करतो मी वरती त्याला काय म्हणतं डेकोरेटर म्हणतं काय डेकोरेटर म्हणतं ना. आता बघू हां आता मेथड हे बघ येतं आहे बघा काय can't instantiate abstract class UPI without an implementation for abstract methods. म्हणजे काय आता मला सांगा बरं मी कसला ऑब्जेक्ट बनवून राहिलो डायरेक्ट UPIचा. पण UPI जी क्लास आहे तिचा टाईप काय कोणती क्लास आहे सांगा बरं. ॲबस्ट्रॅक्ट क्लास आहे आणि ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवता येतो का नाही. त्या क्लासला ॲबस्ट्रॅक्ट कसं काय बनवलं सांगा बरं कोणत्या हेल्पर क्लासच्या मध्ये हां कोणत्या हेल्पर क्लासच्या मदतीने बनवलं त्याला ॲबस्ट्रॅक्ट कोणती ABC ती मी स्वतः बनवेल आहे का पायथनमध्ये इनबिल्ट आहे कोणत्या पॅकेजमधून येईल काय नाही हे कोणतं पॅकेज आहे ABC त्याच्यातनं काय इम्पोर्ट करेल आहे कॅपिटल ABC ठीक आहे. ही क्लास आहे याच्या मदतीने काय करू शकतो आपण कोणत्याही क्लासला ॲबस्ट्रॅक्ट बनवू शकतो. हे जर डेकोरेटर काढून घेतलं मी समजा आणि सेव्ह केलं आणि रन केलं काय इश्यू येतं आहे का नाही का बरं आणि आता रन केलं समजा हे बघा म्हणजे तुम्ही जरी त्या क्लासला ॲबस्ट्रॅक्ट बनवलं आहे पण त्याच्यात जर एक पण ॲबस्ट्रॅक्ट मेथड नसेल तिला ॲबस्ट्रॅक्ट म्हणता येईल का काय वाटतं तिच्यात एक पण ॲबस्ट्रॅक्ट मेथड नाही म्हणजे काय. आता हे काय करेल मी डेकोरेटरचा यूज करून काय म्हणेल ही जी मेथड आहे ना ती काय ॲबस्ट्रॅक्ट आहे. ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय अ मेथड विदाउट ए बॉडी. हे बघा तुम्हाला फरक नसेल लक्षात येत ना सांगतो मी तुम्हाला. जसं जावामध्ये क्लासला कसं डायरेक्ट कीवर्ड यूज करतो बघा ॲबस्ट्रॅक्ट क्लास शेप ना तसं मेथडला पण लावित शब्द डायरेक्ट ॲबस्ट्रॅक्ट असं काहीतरी असतं ठीक आहे. आणि जे मेथडचं नाव असेल ते ठीक आहे हे रिटर्न टाईप असेल आणि हे फंक्शन इथं काय यूज करताय डायरेक्ट कीवर्ड. पण पायथनमध्ये आहे तसं सध्या काही फंक्शनच्या आधी कीवर्ड लावले का नाही. आपण काय लावतो डेकोरेटर यूज करतो काय डेकोरेटर. हे डेकोरेटर काय नंतर सांगतो मी तुम्हाला पण एवढं लक्षात द्या ते कशावर यूज करतो आपण फंक्शनच्या टॉपवर लिहितो बघा. म्हणजे काय झालं हे डेकोरेटर जर वरती ॲड केलं तर याचा अर्थ काय होते हे फंक्शन आहे कसं झालं सांगा बरं कोणती मेथड झाली ॲबस्ट्रॅक्ट मेथड. आणि ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय जिला बॉडी नाही आहे ठीक आहे. म्हणून काय केलं मी या तिन्हींना काय केलं ॲबस्ट्रॅक्ट मेथड डिफाईन केलं कारण यांना बॉडी आहे काही नाही आहे बरोबर. आणि समजा ही क्लास काय आली ॲबस्ट्रॅक्ट झाली त्याच्यानंतर 3 मेथड आहे. किती मेथड याच्यात 3 आणि तिन्ही काय आहे ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहे बरोबर. आणि नंतर पेटीएम कशाला इम्प्लिमेंट करते UPIला. UPIमध्ये ह्या तिन्ही क्लासचं इम्प्लिमेंटेशन आहे का तिन्ही मेथडचं इम्प्लिमेंटेशन आहे का पे स्कॅन आणि चेक बॅलन्स बरोबर. आणि नंतर खाली कसलं ऑब्जेक्ट बनवले पण UPIचं ऑब्जेक्ट बनवता येईल का आपल्याला
नाही बनवता येणार. कारण का ती क्लास कशी आहे, ॲबस्ट्रॅक्ट क्लास आहे. ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवता येतो का, नाही बनवता येत. चुकलं मग माझं, बरोबर. मग जे मेथड रन करायला गेलं तर काय होतं, कांट इन्स्टॅन्शिएट टाईप एरर येतो. काय कांट इन्स्टॅन्शिएट ॲबस्ट्रॅक्ट क्लास UPI विदाउट एनी इम्प्लिमेंटेशन, बरोबर. मग आपल्याला कसला ऑब्जेक्ट बनवावा लागेल सांगा बरं, पेटीएमचा बनवावा लागेल की UPIचा बनवावा लागेल, पेटीएमचा, बरोबर ना. मी काय करेल, पेटीएमचा बनवेल बघा, पेटीएम युजर, यालाच अनकमेंट करतो मी लागलंच तर, ठीक आहे. आणि याला वरती टाकतो किंवा याला कमेंट करतो. आता हा कोड चालेल का नाही सांगा बरं, चालेल, बरोबर ना. कारण आपण यावेळेस कसला ऑब्जेक्ट बनवेल आहे, पेटीएमचा. UPIचा बनवेल आहे का, नाही बनवेल, बरोबर. पण आता बघा, ह्या जर तिन्हीच्या तिन्ही मेथड जर मी गायब केल्या, काय केलं मी, किंवा हां तिन्हीच्या तिन्ही मेथड गायब केल्या आणि फक्त इथं काय लिहिलं, पास लिहिलं फक्त, ठीक आहे. आता मला सांगा, ह्याच्यावरती मेथड बनवेले, याचं इम्प्लिमेंटेशन आहे खाली कुठं, नाही आहे. मग काय एरर सांगा बरं, हे मेथड चालेल का सांगा, चेक बॅलन्स चालेल वाटतं का. कारण हे बघा इथं नाही प्रेझेंट, पण बेस ॲबस्ट्रॅक्ट जी त्याची पॅरेंट आहे त्याच्यात प्रेझेंट आहे. मग चालेल का, सेव्ह करा आणि काय येतं बघू. परत काय आलं, विदाऊट काय आहे बघा, याच्यानंतर काय लिहिले, फॉर कोणत्या मेथड्स, ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स. म्हणजे काय, ह्याच्या तिन्हीच्या तिन्ही मेथड आहे, याचं इम्प्लिमेंटेशन कोणाला करणं आहे, पेटीएमला. त्याशिवाय चालेल का, येतं एक लक्षात. म्हणजे काय, ते काढतो मी, ते इम्पॉर्टंट आहे सांगतो ना. पण फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला जर एखादं काय म्हणता कंपनी चालू करायची, बघा लक्षात आहे एक मिनटं, तुम्हाला जर कंपनी चालू करायची, असे कोणी उठून कंपनी चालू करतं का, काही नाही. त्याच्यासाठी म्हणजे थोडीशी एकदम स्टँडर्ड कंपनी चालू करायची, त्याच्यासाठी काय असतं, रूल्स असतं, बरोबर आहे की नाही. त्या रूल्स जर फॉलो नाही केले तर एखाद्याला कंपनी चालू करता येते का, नाही चालू करता ना, बरोबर. मग जी ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये काय असतं, रूल्स असतात. ॲबस्ट्रॅक्ट क्लास काय करते, रूल्स एन्फोर्स करते. जसं आपल्याला एखाद्या गोष्टी म्हणजे कंपनी चालू करायचं असेल त्यासाठी पण काय असतं, रूल्स असतं ना. त्या रूल्सशिवाय आपल्याला कंपनी चालू करता येते का, नाही. किंवा शाळा ओपन करायचं असेल, असं कोणी शाळा ओपन करतं का, नाही. त्याच्यासाठी काहीतरी कंप्लायन्सेस असतात, बरोबर, रूल्स असतात. ते जर फॉलो नाही केले तर तुम्हाला ती शाळा ओपन करता येते का, नाही. मग तसंच इथं आहे, ही जी UPI काय गाईडलाईन आहे, रूल्स आहे. ही क्लास काय करते, रूल्स सांगू राहिली, कंप्लायन्सेस सांगू राहिली की काय तुम्ही माझं यूज करा, ठीक आहे. पण मी त्याचे 3 मेथड दिले ना, ॲबस्ट्रॅक्ट मेथड, ठीक आहे. मी फक्त नावं सांगून दिले, काय मी फक्त नावं सांगेल. इम्प्लिमेंटेशन तुम्हाला कसं करायचं आहे ते तुम्ही करा, पण हे झालं पाहिजे काय, बॅलन्स चेक करता आलं पाहिजे, QR स्कॅन करता आलं पाहिजे, ठीक आहे. पे मनी, ठीक आहे. तुम्ही कोणत्या बँकेतनं करा, तुम्ही 10 सेकंद घ्या, 15 सेकंद घ्या, पण काय आलं पाहिजे, ते ऑपरेशन झाले पाहिजे. मग ह्या UPI नावाच्या क्लासला कोण इम्प्लिमेंट करतं आहे, कोण इनिरेट करतं आहे, पेटीएम. आणि पेटीएमनी काय करेल, त्या मेथड इम्प्लिमेंट करेल का, कमेंट आहे सध्या बरं का, लक्षात ठेवा, इम्प्लिमेंट करेल का. हे जर काढून टाकलं मी समजा, आता मला सांगा पेटीएमनी मेथड इम्प्लिमेंट करेल का, नाही इम्प्लिमेंट करेल, बरं. मी काय करतो सध्या, ही वाली मेथड इम्प्लिमेंट केली समजा. आता मला सांगा याच्यापैकी एक मेथड इम्प्लिमेंट करेल तर हा कोड चालेल का, अनिकेत सांग रे, का बरं. मला सांग, तुला जर ऐक ना, तुला जर काय म्हणता, तू 10वी 12वीला लक्ष दे फक्त, ठीक आहे. समजा तू 10वी 12वीला, तू एका सब्जेक्टमध्ये जरी फेल झाला तरी तुला पुढं जाता येतं का, तुला काय करावं लागतं, सगळ्याचं सगळे काय करावं लागतं, क्लिअर करावं लागतं, बरोबर. मग इथं सगळ्याच्या सगळ्या मेथड तुला इम्प्लिमेंट करताना दिसेल का, दिसतंय का इथं, फक्त कोणती करेल मी, पे मनी. बाकीच्या करेल का, किती ॲबस्ट्रॅक्ट क्लासेस इथं 3 आहे, पण इम्प्लिमेंट किती करेल मी, एकच करेल आहे. बाकी 2 इम्प्लिमेंट नाही केला तर हा कोड चालेल का, मग चालण्यासाठी काय करावं लागेल मला, हां म्हणजे तिन्हीचे तिन्ही काय करावं लागेल, इम्प्लिमेंट करावं लागेल किंवा ओव्हर ॲड करावं लागेल. आणि आता चालेल का नाही बघा, मला सांगा याच्यातली एक पण मेथड जर मी इम्प्लिमेंट नाही केली तर काय होईल,
एरर येईल, टाईप एरर येईल, बरोबर. इम्प्लिमेंटेशन करणं काय गरजेचं आहे आपल्याला. आणि जर समजा मी अशी एखादी सिम्पल जनरल मेथड दिली, ठीक आहे, काय म्हणते, वेलकम, से वेलकम. आता मला सांग, मी जर से वेलकम जर कॉल केलं पेटीएममधून तर चालेल का? मला सांग, ह्या पेटीएममध्ये मी से वेलकम नावाची मेथड आहे ती ओव्हर ॲड करेल का? नाही करेल, बरोबर आहे का नाही? मग चालेल का नाही सांग बरं. हे बघ, ह्या मेथडला मी ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणून डिफाईन करेल का? नाही. मग इथं मी इम्प्लिमेंटेशन द्यायला म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट मेथड राहिली का? नाही. एकतर काय करावं लागेल मला, याचं इम्प्लिमेंटेशन काढून टाकावं लागेल. आता बॉडी आहे आणि याच्यावर एक डेकोरेटर टाकावं लागेल. कोणता? ॲबस्ट्रॅक्ट मेथड. आता मला सांग, ह्या मेथडला ॲबस्ट्रॅक्ट बनवले तर पेटीएमला काय करणं आहे? ओव्हर ॲड करणं आहे त्या मेथडला. काय? ओव्हर ॲड करणं आहे. मग इथं काय करेल माहिती आहे का, तो डेप से वेलकम, आणि इथं काय करेल मी, समजा प्रिंट वेलकम टू पेटीएम. येतं आहे लक्षात? म्हणजे जी चाइल्ड क्लास असते, ठीक आहे, जी चाइल्ड क्लास असते ती कोणाला इम्प्लिमेंट करेल? सॉरी, जी चाइल्ड क्लास आहे ना ती कोणाला इनहेरिट करते? पॅरेंटला. आणि ज्या चाइल्ड क्लासमध्ये ज्या मेथड आहे ते कोणाला ओव्हर ॲड करणं कंपल्सरी? कोण? चाइल्ड क्लासमधलं मेथड कोणाला ओव्हर ॲड करते? पॅरेंट क्लासला. पण कधी कंपल्सरी आहे? ॲबस्ट्रॅक्ट मेथड असतात त्या मेथड जर ॲबस्ट्रॅक्ट नसेल तर त्याला कंपल्सरी का? जर मी जी वरची से वेलकम होती तिला ॲबस्ट्रॅक्ट मेथड नाही बनवलं तर त्या पेटीएमला गरजेचं आहे का ती मेथड ओव्हर ॲड करणं? पण जर मी त्या मेथडला ॲबस्ट्रॅक्ट मेथड बनवलं तर त्या पेटीएमला करणं ओव्हर ॲड करणं काय गरजेचं आहे. आणि त्या एखाद्या क्लासला ॲबस्ट्रॅक्ट कसं बनवतो आपण? क्लासला ॲबस्ट्रॅक्ट कसं बनवतो? कोणती इनहेरिट करेल क्लास टॉपला? काय? काय आहे? कोणती क्लास आहे? हे जर काढून टाकलं तर काय राहील त्याचा अर्थ? चालेल का काही? चालतंय, पण थांब ना, ही से वेलकम मी इम्प्लिमेंटच नाही करीत तिथं. आणि आता बघ काय, इनव्हॅलिड सिंटॅक्स. काय झालं का बरं? कारण आता ही क्लास ॲबस्ट्रॅक्ट क्लास राहिली का? मग याच्यामध्ये हे डेकोरेटर याचा काय उपयोग आहे का? नाही आहे. येतं एक लक्षात? थोडं कॅच लक्षात ठेवा बरं का. हे जर काढलं किंवा ते जर काढलं तर काय होऊ शकतं, थोडं तुम्ही पण ट्राय करीत जा. येतं एक लक्षात? UPI कोणती क्लास आहे? ॲबस्ट्रॅक्ट क्लास आहे. आणि जी पेटीएम याला कोणता शब्द आहे या क्लासला? कंक्रीट. काय आहे? कंक्रीट क्लास. कंक्रीट क्लासचा ऑब्जेक्ट बनवता येतो का नाही? सांग प्रांजल, ऑब्जेक्ट बनवता येतो कंक्रीट क्लासचा? कंक्रीट क्लासचा. ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा बनवता येतो का? नाही बनवता येत, बरोबर. आणि ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये जर 3 मेथड्स आहे, कोणत्या 3 मेथड आहे ज्या ॲबस्ट्रॅक्ट आहे, तर त्या चाइल्ड क्लासला ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे का नाही? जर त्याच्यापैकी एक मेथड जरी स्किप केली इम्प्लिमेंट करायचं तर काय टाईप एरर येईल. म्हणजे ते काय त्याचं ऑब्जेक्ट बनवता येईल का आपल्याला? नाही. म्हणजे इथं जर 3 मेथड असेल ॲबस्ट्रॅक्ट मेथड, तर तिन्हीच्या तिन्ही मेथड काय करणं त्याला ओव्हर ॲड करणं. त्याच्यानंतर याची जर एखादी मेथड असेल सेपरेट, ठीक आहे, काय गिव्ह डिस्काउंट, ठीक आहे, ती पेटीएमनी जर स्वतः बनवली असेल तिला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. म्हणजे काय, ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ज्या ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहेत त्या ओव्हर ॲड करणं गरजेचं आहे, ठीक आहे, त्या मस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यात कोणत्याही मेथड ॲड करा, काय प्रॉब्लेम आहे का? नाही. येतं आहे लक्षात? काय डाऊट? डेकोरेटर कोणता आहे आणि कोणती क्लास इनहेरिट करतो? ABC. तिने काय होतं, ती क्लास काय बनून जाते? ॲबस्ट्रॅक्ट बनून जाते. कोणत्या मॉडेलमध्ये येईल किंवा कोणत्या पॅकेजमधून? ABC, बरोबर. आणि काय काय इम्पोर्ट करेल आपण याच्यातनं?
ह्या मॉडेलमधून काय काय इम्पोर्ट करेल आहे आणि दुसरं काय तो ॲबस्ट्रॅक्ट मेथड काय डेकोरेटर आहे. काय आहे डेकोरेटर कशा टाकेल आपण फंक्शनवर फंक्शनच्या टॉपवर डिफाईन करेल. ते डेकोरेटर म्हणून कन्सिडरच नाही करणार ते. हॅलो फ्रेंड्स बंद करा. मोबाईल पाहते काय ॲबस्ट्रॅक्ट मेथड स्वतः डेकोरेटर आहे का ते डेकोरेट करतात डेकोरेशनचे यूज काय आणि ते काय चालेल पण घेऊ काय डायरेक्ट करतो लकी काय चालेल तुला समजते का बरं करू आजचे मूड नाही असं नाही म्हणतो नव्हतं प्रणाली का क्वेश्चन विचारू अरे तुम्हाला किती टाइम दिला तुम्ही वेळ वाजता येता एक तासानंतर अर्धा तास ब्रेक घेता त्यानंतर परत लेक्चर तुमचं लेक्चर तुम्ही ब्रेक जास्त व्हायला तुम्ही जसा सर तो टायमिंग प्लीज लाईट गेली काय निकिता बटन चालू करू नाही मला ते ओव्हर रायटिंग करायला लागेल ते बटन बंद आहे फॅनचे बटन वर करायचं म्हणजे लाईट इकडे लाईट फॅनचे बटन इकडे तू कोड काय तू कुठे चालला कोण सर सर लाईट गेली नाही हे दिसतं ना फॅन करताना शक्तिमान फिरवायला प्रोजेक्टर बंद झाला सॉरी
तर तिने बंद केले प्रोजेक्टर. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. अजून ती मेथड सांगितली बघा मी काय म्हणतो, एखादा ऑब्जेक्ट प्रिंट करायचा आहे त्यासाठी कोणती मेथड ओव्हरराईड करतो आपण? ऑब्जेक्ट प्रिंट करायचा आपल्याला, स्टुडंट प्रिंट करून बघितलं होतं बघा, ॲड्रेस प्रिंट होतो. स्टुडंट जेव्हा प्रिंट करायचो काय सिंटॅक्स? स्ट्रिंग मेथड जर काढली तर ते सिंटॅक्स सांगू का? हां सांग. डबल ॲड्रेस स्ट्रिंग, डबल नाही सॉरी अंडरस्कोर स्ट्रिंग स्पेलिंग काय? एसटीआर अंडरस्कोर नंतर काय रिटर्न करतो? आपण रिटर्न काय करतो? रिटर्न काय करतो? आपण काय रिटर्न करतो? स्ट्रिंग रिटर्न करतो, प्रिंट करतो आपण. रिटर्न करू बघा, स्ट्रिंग मेथड स्ट्रिंग रिटर्न केलं. हां सांग. त्यानंतर आता मी स्टुडंट रांजन स्टुडंट नावाचा जो क्लास बनवला होता त्याच्यात आपण 3 का 4 पॅरामीटर घेतले बघ. काय? रोल नंबर, नेम, मार्क्स. बरोबर. तुम्ही तो एनकॅप्सुलेशन शब्द ऐकला असेल बरोबर? एनकॅप्सुलेशन त्याच्यात काय केलं सांगा बरं. मी जे मार्क्स त्याचा स्टुडंटचे जेवढे डिटेल ते काय केलं, कशात टाकलं मी त्याचं काय? स्टुडंट नावाच्या डेटा टाईप क्लासमध्ये म्हणजे काय केलं सगळं बंडल केलं. कसला? प्रॉपर्टीजचा पण आणि बिहेवियरचा पण. बघा मला जर डायरेक्ट पर्सेंटेज काढायचं असेल तर मी सेपरेट बाहेर मेथड वापरतोय. कोणती? बाहेर म्हणजे क्लासमध्ये जी मेथड आहे तीच वापरतोय मी, बाहेरची वापरतोय का? नाही. म्हणजे काय केलं मी ते फंक्शनॅलिटी आणि ज्या प्रॉपर्टीज काय केलं बंडल केलं. म्हणजे काय केलं? एनकॅप्सुलेट केलं. येतंय का लक्षात? आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये काय होतंय की आतमधलं जे बिहेवियर आहे ठीक आहे म्हणजे काय आता कसं इम्प्लिमेंट होतं तुम्हाला दिसतं का एक्झॅक्टली ते? नाही. तुम्हाला फक्त काय मेथड दिसते पास तुम्ही ते यूज करता. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा जो कन्सेप्ट आहे ना तुम्हाला अजून थोडंसं एक्झाम्पल दिल्यानंतर क्लिअर होऊन जाईल. लक्षात घ्या. एक्झॅक्टली तुम्हाला सांगता येणार नाही. मी जेव्हा टॉपिक येते काय डाऊट आहे त्याच्यात? नाही ना. आता चल हे जे क्लासवाला एक्झाम्पल होतं ना त्याच्यावरून आपण एक कस्टम एक्सेप्शनवाला टॉपिक सांगणार तुम्हाला. आता मी कस्टम एक्सेप्शन्स. कस्टम म्हणजे काय? स्वतः बनवलेलं. बरोबर. आता आपण इनहेरिटन्सचा टॉपिक घेतलेला आहे. मी ज्या आधीच्या जेवढ्या एरर दाखवल्या बघा ट्राय एक्सेप्टमध्ये त्या बिल्ट इन होत्या बरोबर ना? स्वतः बनवलेलं होतं का? नाही बनवलेलं बरोबर. आता आपण काय करणार आहे ते स्वतः बनवणार आहे. ठीक आहे. म्हणून मी तो टॉपिक घेतला नव्हता. आता लक्ष द्या बघता. ओके मॅडम बटन चालू कर. हुशार. माझं नाव ना यसनी स्टार्ट होतं, सीने नाही होतं. समजलं ना? हां सकाळचा टाइम जर अरे तुम्ही तिकडं पण ब्रेक मागत होते. 12:30 डबा येतो. अरे हां 1चा टायमिंग द्यायला नाही का? बघा मी तुम्हाला एक सिम्पल सांगतो यार. नाही तसं नाही, एवढं पण नाही करू शकत मी. तुम्हाला जे काही हां तेच आहे यार. माझ्याकडे एवढी जातात. अरे यार मी प्रत्येक गोष्ट बोलतो ते सर ऐकणार आहे का? तसं नाही राहत तसं. सकाळी राहतील ना उद्या. तुम्ही कॉलवर बोला ना मग.
तुम्हाला काय लोकेशन टाईमचा काय प्रॉब्लेम आहे ते सरांना सांगा. सरांना मी सांगते, सरांचा टिफिनच 12:30ला येतो. आम्ही 4:30 पर्यंत बिना जेवायचे राहतो. म्हणून तुम्ही सकाळचा टायमिंग करा आणि त्या ऑफिसला करायला तयार आहे. ओय नाही यार त्याला नको बरं. हो मग प्रत्येक गोष्टीच आपल्या मनावर बरं, आहे. पण आम्हाला यायला रस्तेच नाहीये. आम्हाला यायला रस्तेच नाही. काय बोलता मग? पागल, अरे आम्ही तिथे 14-15 किलोमीटर लांब जावं लागतं. Seriously सांगते, मजाकचा part नाहीये. प्रत्येकाचे problem बरं लक्ष द्या आता इकडं. आहे. ते तुम्ही ना भांडण थोडंसं नंतर करा, ठीक आहे? लेक्चर झालं का? सर ते डिस्कशन अरे हो ते चर्चासत्र आहे ना मॅडम. तुम्ही भांडण नाव नका द्या. हां, खरं. आम्ही डिस्कशन करतोय. बरं तुमचं जे आमचा आवाजच असा आहे सर्वांचा. माहिती आहे मला दोस्त, मला सगळं माहिती आहे, अनुभव आहे मला, त्याचं काही टेन्शन न घेऊ तुम्ही. ऐका ना, ते तुमचं चर्चासत्र आहे ना, तुम्ही नंतर भरवा, ठीक आहे? आता लक्ष द्या. काय 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 म्हटली? अरे तुम्हाला अर्धा तासाचा ब्रेक देईल मी. अरे सकाळी 9 पासून स्टार्ट होत्या, 9 ते 11. माझ्या हातात नाही ना ते. 9 ते 11, 11 ते 1 वाजूपर्यंत टाईम आहे. आणि नंतर सरांनी नाही का 2 बॅचेस होते ना त्यांच्या, ते शिफ्ट केलेलं आहे तिकडं. आता किती शिफ्ट करणार? हा मग किती करणार सांगा माणूस. अरे यार तुम्हाला सांगतो यार, यांच्याप्रमाणे केलं तुम्ही रडता आणि तुमच्याप्रमाणे केलं हे रडतं, अशी गोष्ट आहे. अरे माझ्या हातात नाही, मी सांगतो काय तुम्हाला. एक सिंपल प्रश्न, 1 मिनिट, एक सिंपल प्रश्न आहे, ऐका ना. एक सिंपल प्रश्न आहे, मला सांगा, ऐका. हां ऐका, मला एक सांगा, ते बॅच घ्यायचं का नाही टाइमिंग ते कोणाच्या हातात? माझ्या हातात. मला सांगतो, हां माझ्या हातात आहे, चालू करायचं. तुला पुढे यायचं आहे का? माझ्या हातात नाही, सांगतो मी तुम्हाला, जे बोलायचं तुम्ही एवढंच सांगतो. माझ्या हातात असताना मी तुमची बॅच मस्त 9, 9:15 ठेवले असते, डायरेक्ट 1 वाजता. पण माझ्या हातात नाही. ते तुम्ही सरांशी बोला. तुम्ही असं बोलू शकता की कसं आहे माहिती का, तुम्ही सरांशीच बोला. तुमच्या डब्याचं काय ते काय असतं ना, तुम्ही सगळेजण एक तर काय होते हे सांगते. मी आता परत सांगतो बरं, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ते सरांशी बोला. तुम्ही डिस्कशन करा ना. आता लक्ष द्या. नाही हे बघा यार, सिम्पल आहे. तुम्हाला जर हे शिकण्यात इंटरेस्ट नसेल ना, मी सरळ सरळ दुसरं कोणातरी बॅच घ्यायला आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. दीपक सरांना घ्यायला लावेल, दुसरं कोणतरी घेईल त्यांच्यापैकी. दीपक सरांना टाईमच नाही सध्या घ्यायला. हां पण नाही घ्यायला लावू शकतो मी. तुम्हाला अरे तुम्ही नाही कसं तुम्ही समजत नाही यार. तुम्ही कसं करता माहिती का, ते लहान पोरावानी करताय. हां नाही ते तर माहिती आहे मला, मोठे नाही तुम्ही. अरे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, ते माझ्या हातात नाही टायमिंग, एवढं सांगतोय ना. तुमची चिडचिड, मला पण चिडचिड होते माहिती, जेवण नाही केले ना मला चिडचिड होते एकदम. अरे यार तू बटन
आता लक्ष द्या, कस्टम एक्सेप्शनवाला टॉपिक घेणार आपण. ज्या आधी आपण एक्सेप्शन बघितलं तर बघा त्या बिल्ट इन होत्या, जसं की काय, थांब ना दिसल ना, थांब ना थोडंसं. ते एरर आठवत आहे का तुम्हाला, काय म्हणतात डिव्हिजन बाय झिरो, त्याच्यानंतर व्हॅल्यू एरर, टाईप एरर, त्या काय होत्या इनबिल्ट होत्या. आपण बनवलेलं होतं का नाही? थांब ना जरासं यार, थोडंसं थंड घे रे. आता लक्ष द्या, काय कस्टम एक्सेप्शन. आता लक्ष द्या रे, आपल्याला जर कस्टम एक्सेप्शन बनवायचं असेल, कस्टम एक्सेप्शन बनवायची तर कोणत्या क्लासला इनहेरिट करतो आपण? हे कोणत्या, बघ ना कोणत्या क्लासला इनहेरिट करतोय? कोणती क्लास आहे ती? एक्सेप्शन. ही कोणती इनबिल्ट आहे का आपण बनवेले? सांगा बरं प्रणाली. बरं तुम्ही 5 मिनटं लक्ष द्या फक्त, त्याच्यानंतर मी तुम्हाला रिलॅक्स देतो बस का. फक्त नीट लक्ष द्या, तू पण लक्ष द्या. ही मला सांग, एक्सेप्शन ही बिल्ट इन क्लास आहे का नाही? आणि ही जी इथं दिसती ही तुम्हाला वाटतं का बिल्ट इन आहे का स्वतः बनवेल आहे? स्वतः बनवेल आहे. मग इथं काय, आणि इथं काय लिहिलं वरती, डिफाईन द कस्टम एक्सेप्शन. कस्टम म्हणजे काय, आपण बनवेल असते. आपल्याला जर एखादी एक्सेप्शन बनवायचं असेल त्याला कोणत्या क्लासला इनहेरिट करावं लागतं? एक्सेप्शन, बरोबर. आणि मग काय करू शकतो आपण, आपली एक्सेप्शन डिफाईन करू शकतो. इथं बघ सिम्पल आहे, ठीक आहे. ट्राय दिसतंय, करंट बॅलन्स किती आहे? 50 आहे. विथड्रॉ मनी, बरोबर. करंट बॅलन्स किती पास करेल आहे? 50. आणि किती काढायचे आपल्याला? 100, बरोबर आहे की नाही? अकाउंटवर जर 50 रुपये तुम्ही 100 रुपये काढू शकता का? नाही. मग काहीतरी एरर यायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? मग इथं कोणता एरर थ्रो करेल बघ बरं. इनसफिशियंट फंड एरर ॲज एरर, ठीक आहे. हा जो एरर बनवेल आहे हा बिल्ट इन आहे का कस्टम आहे? कस्टम आहे, बरोबर. कसं काय बनवेल तो? कोणत्या क्लासला इनहेरिट करून बनवेल तो? एक्सेप्शन, बरोबर. इथे काय लिहिलं बघा, रेस्ड व्हेन अँड अकाउंट बॅलन्स इज टू लो फॉर ट्रान्झॅक्शन, बरोबर. याला काय म्हणते सांगा बरं? कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरमध्ये काय, सेल्फ बॅलन्स, नंतर काय अमाऊंट रिक्वेस्टेड. इथं काय मेसेज एफ अटेम्प्टेड टू विथड्रॉ, ठीक आहे, अमाऊंट रिक्वेस्टेड बट बॅलन्स इज ओनली दिस, ठीक आहे. आणि हा काय सांगा बरं, सुपर कीवर्ड. हा घेतलेला आहे का मी टॉपिक सुपरवाला? नाही ना, तो उद्या बघणार आहे, आत्ता नाही, टेन्शन नाही, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. हा सुपर कीवर्ड काय माहिती का, एवढं सिम्पल सांगतो. हा सुपर कीवर्ड काय करेल, याचा जो पॅरेंट क्लास असेल ना त्याच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करेल. कोणाला? पॅरेंट क्लास. आणि याचा पॅरेंट कोणता आहे? एक्सेप्शन आहे, बरोबर. आणि नंतर इथं काय करेल, सेल्फ डॉट बॅलन्स सेल्फ डॉट अमाऊंट रिक्वेस्टेड आणि त्याच्यानंतर काय मेथड आहे बघ, विथड्रॉ मनी, करंट बॅलन्स, नंतर काय अमाऊंट. जर जी अमाऊंट काढायची मला ती बॅलन्सपेक्षा जास्त असेल तर कोणती एरर रेज करतो आपण? इनसफिशियंट फंड एरर. आणि इथं कोणतं कीवर्ड वापरेल आहे? काय आहे? रेज कीवर्ड आहे, एवढं लक्षात ठेव. काय आहे? रेज आहे. याने काय होईल, हा जो एक्सेप्शन आहे तो काय होईल, थ्रो होईल. इथं लक्षात दे, ही क्लास वेगळी आहे. त्याच्यानंतर काय आहे, एक मेथड आहे, ठीक आहे. आणि ती मेथड काय थ्रो करते किंवा काय रेज करते? इनसफिशियंट फंड्स एरर. आणि नंतर काय करेल तो आपण इथे यूज करेल आहे. हा कोणता एरर आहे, कस्टम आहे का बिल्ट इन आहे? कस्टम आहे. कस्टम एररची गरज कधी पडते सांगा बरं? जेव्हा असा एखादा एरर असेल जो बिल्ट इन एररमध्ये नाही आहे, ठीक आहे. समजा आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करायचं आहे, एखाद्याने एज टाकली 15, त्याला अलाउ करायचं का आपल्याला? नाही. मग त्याने काहीतरी एरर थ्रो केला पाहिजे ना. असं एरर थ्रो करून चाललं का, एज मस्ट बी अ नंबर आणि ते नाही. मग आपल्याला काय एरर थ्रो करावं लागेल की एज मस्ट बी ग्रेटर दॅन 18 ऑर इक्वल टू 18. हा काय कस्टम आहे. अजून एखादं समजा असं आहे की हां, समजा कंपनीमध्ये हायरिंग निघाली बघा, फिमेल कॅन्डिडेटसाठी स्पेशल हायरिंग राहते कधी कधी, ठीक आहे. एखाद्याने समजा अप्लाय केलं, समजा प्रशांतने अप्लाय केलं, ठीक आहे, ॲज अ मेल कॅन्डिडेट. प्रशांतला अलाव करायचं आहे का? नाही. फक्त काय मेसेज आला पाहिजे, ओनली फिमेल कॅन्डिडेट्स अलाउड. आता हां, कारण ती हायरिंगच तशी काढेल, आलं लक्षात? हां,
तू रूप बदलून जाशील का? मागून आवाज आला ते काय बोललं? कोण बोललं? होईल म्हणे मला वाटतं female candidate तुला सांगतात. कोण बोललं? मोहितच बोलला आहे सर. CCTV मोहित इंटरेस्ट आहे का तुला फिमेल कॅन्डिडेटसाठी? म्हणजे ॲज अ फिमेल तुला अप्लाय करायचं आहे का? नाही ना? हां तेच. आलं का लक्षात? कस्टम एरर कधी बनवता तुम्ही?